तर काहीच बघू शकता बोट निघालेली आहे. तर काहीच रूम बघू शकता, बोटीचं रूम आहे. काहीच बघू शकता आजचा नाश्ता इडली. तर काहीच बघू शकता बॅग वगैरे आम्ही काढलेले आहे. तर काहीच हा मंदिर आहे तिरुअनंतपुरम. तर काहीच मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे, जास्त वेळ लागला नाही. आहे तर आपल्या चॅनलमध्ये सगळं त्या चॅनलचा चित्र ब्लॉग. तर आता आम्ही सकाळी 6 वाजलेले आहे. आता आम्ही इथून निघत आहे. आता चालू आहे केरळला आणि केरळाचे 3 स्टेशन आम्ही मागू होतो. आता बसमध्ये चाललो आहे. चला आता लगेच निघतो. सर्वात खाली थांबलेले आहे. गाईज बघू त्या बॅग वगैरे चालू आहे सर्व. आता आतमध्ये येत आहेत. तर आता झोपतो गाडीत थोडा, नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. काय बघत 1 घंटा झालेला आम्हाला इथं थांबलेलो आहोत. एवढी ट्रॅफिक लागली ना, लई डेंजर ट्रॅफिक लागलेली आहे. त्याला आता जातो आपण बसमध्ये. 2 hours later. तर काय आम्ही नाश्ता करायला काय नाश्ता मागवतो तुम्हाला दाखवतो. तर काय बघत सर्व मसाला डोसा मागवलेला. तर आता खाऊन घेतो. 10 हॉटेल होता. आता लिंकतो. चला इथून केरळला जायचं आहे. अजून 5 घंट्याची रनिंग आहे. चला आता जातो. आम्ही आता इथे उतरलेलो. आता इकडे पोर्ट आहे, पण आता इथे बॅग घेऊन जातो. चला दाखवतो तुम्हाला कसं काय तिकडे गेल्यावर. सर्वांच्या बॅगे लिंकतात बघू शकता. तर काहीच बघू शकता. आता आपली मोठी बोट पुढे आहे वाटतं. जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय ते. इथे फिश पकडतात बघू शकता. काहीच ही बोट आहे. इथून ही बोट नंतर आम्हाला घेऊन निघेल. चला आता याच्यात जातो. तुम्हाला दाखवतो रूम कसे आहेत ते. तर काहीच रूम बघू शकता. बोटीचं रूम आहे हा. बॅग वगैरे इथे ठेवलेले आहेत. AC पण आहे. आणि बाहेरचं व्ह्यू दाखवतो बघा. आम्ही वरती पहिले माल्यावर आहे. खाली 6 रूम आहेत. इथे 2 रूम आहेत बघू शकता. नावी रूम ते बघू शकता बाहेरचा व्ह्यू. चला आता फ्रेश वगैरे होतं, नंतर भेटतं तुम्हाला. तर काहीच बघू शकता व्हेज आहे आणि नॉनव्हेज पण आहे. बघा 2 भाज्या, सांबार आहे, काय माहीत ना. चला आता नॉनव्हेजच्या आल्यावर तुम्हाला दाखवतो. तर काहीच बघू आता बोट निघालेली आहे. आता ती डायरेक्ट संध्याकाळी इकडे येईल. आता ती फिरतच राहील, आम्हाला फिरवत राहील. काय विषय बोटीचा बोलू तर सांग म्हणा. आता लंच टाइम झालेला आहे. आता लंचला काय फिश फ्राय आहे. हां, व्हेज पण आहे. फिश करी आहे. व्हेज अलग आहे, व्हेजवाल्यांसाठी बफे. आता ही इव्हिनिंगपर्यंत फिरवणार आहेत. मग ते पार्किंगला लावतील कुठे एका साईडला, म्हणजे त्यांचा स्पॉट असतो तिथे एका साईडला ते पार्किंगला लावतील. मग तिथून इथे नाईट स्टे होणार. मग सर्व म्युझिक सर्व चालेल. मग सकाळी ब्रेकफास्ट करून मग ते आपल्या इथे पार्किंग आपली बस आहे तिथे सोडणार. पापलेट आहेत, नाजूक कुठली मच्छी आहे माहीत नाही. बघू शकता जेवायला खाली पापलेटच आहेत नॉनव्हेजमध्ये. चला आता नंतर भेटतो, जेवण करून घेतो. तर काहीच 8-9 घंटा बोट चाललेली आहे. आणि इथे कोणाला काही घ्यायचं असेल तर इथे थांबलेले आहे. आणि इथे चिंबोरं वगैरे आहेत बघू शकता तुम्ही. आणि इथे थंड वगैरे आणायला गेलेले आहेत. अशा आता वापस इथून बोट निघेल. अजून काय माहीत नाही कुठे कुठे नेते. आता अशीच फिरवत राहील ती. तर काहीच बघा पाक टाकतोय. काढताना दाखवतो जामा तुम्हाला. काय इथे पाक काढलेलं बघू शकतो तुम्ही. हे बघ पाक काढला हवले रे. हे पाक आणलं, हे बघ पाक आणले. इथं अशीच बघू शकता. इथं चिंबोऱ्या करतं. 1800 रुपये किलो. काही इथे 1600 रुपये कोलबी आहे. आणि चिंबोरे आहेत ते 1800 रुपये किलो. लई महागाचं आहे इथे सामान. बाकी काही ना. बाकी व्ह्यू बघू शकता तुम्ही. 1 नंबर होडी चाललेली आहे. आता इथून वापस होडी निघेल. ती अख्खा म्हणजे फिरत राहील. चला आता बघूया. पाण्याच्या बाटल्या सर्व घेऊन येतात. दुसरी बोट बी आलेली आहे. अशा लई बोटिंग फिरतात काहीच टाइमपास. स्प्राईट, बिस्किट नाही, किटकेट घेतलेले आहेत. आणि तुम्हाला बोललो होतो
8 रूम आहेत टोटल आणि ते खाली 6 आहेत ना, वरती 2 आहेत. तुम्हाला दाखवले ते वरची रूम. चला आता इथून आणि ही शिडी आहे बघू शकता. इथे किचन होतं बाजूला. चला आणि आपल्या इकडे लेपला रूम. A few moments later. संध्याकाळचा नाश्ता बघू शकता. चाय आणि पकोडे म्हणजे कांदा भजी आहेत. चला तर खाऊन घेतो, नंतर कॉफी घेतो, नंतर भेटतो. गाईस बघू शकता फुल पाऊस पडतो आली, पण कॅमेऱ्यात काही दिसत नाही. दाखवतो कॅमेऱ्यात काही दिसत नाही गाईस. पाणी पडतोय तो अर्धा 1 घंटा झाला पाऊस पडतोय. आणि बोटी बघू शकता, ही बघू शकता बोटी. आणि आपण इथे शॉपिंग केली ती म्हणजे खायला घेतलेलं ते इथे होतं. जातावेळी इथून घेतलं होतं. हे बघू शकता छत्री घेऊन बाई चालीला पाऊस पडतो. आता दिसतो बघा पाऊस जायच जाऊन केल्यावर दिसतोय. चला बघू शकता मच्छर बघू शकता. आम्ही खिडक्या लावलेल्या आहेत. त्याही पहिली संख्येला खिडक्या लावून घ्यावा म्हणजे मधोमध हा ना आता पाण्यानं आम्ही तो मच्छर बघू शकता. अख्ख्या खिडक्या भरलेल्या आहेत तरी आतमध्ये कुठच्या मच्छर आले काही समजू ना. तर काही बघू शकता आजचं जेवायला राईस, मटन आहे, चिकन आहे म्हणजे, आणि आमटी आहे. इथे भेंड्याची भाजी आहे. तर The next day. तर काही काल येऊन मी डायरेक्ट झोपलो कारण की मी व्हिडिओ वगैरे काढली नाही. बघू शकता बोट चालू झालेली आहे. आता इथून ते जाईल नाही, इथून अनंतपुरमला जायचं. इथून आता तुम्हाला नाश्ता वगैरे काय काय आहे ते दाखवतो. काही आजचा नाश्ता बघू शकता. आणि ते फ्रूट आहे आणि ते बघू शकता. तर आता नाश्ता करून घेतो. बघू शकता आम्ही बॅग वगैरे काढत आहे. चला आता बाहेर जातो पटकन. एवढी लाईन लागलेली बघू शकता बाहेर जायला. ती बोर्ड होती बघू शकता तुम्ही. आणि बॅग तर सर्व चालले आहेत बसकडे. आम्ही पण जातो. बघू शकता बसकडे आम्ही आलेलो आहोत. चला आता बॅग टाकतो आतमध्ये, भेटतो पुढे. तर काही बसमधून उतरले बघू शकता. आता जेवायला चाललं आहे. इथे पुढे हॉटेल आहे. चला आता बघूया तिथे काय काय भेटतो जेवायला तुम्हाला दाखवतो. आणि काहीच मोबाईलला चार्जिंग पण नाही बघून चार्जर वगैरे घेऊन चाललेलं आहे बघू शकता तुम्ही. चला आता काय काय मागवतो तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. काहीच बघू इथं हॉटेलकडे आलेलो आहे आत्ता. चला आता मी जातो काय 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 बघतो. बघू आता व्हेज राईस मागवलेला आणि पनीर चिली मागवलेली आहे. चला आता खाऊन घेतो. तर काही मस्त राईस वगैरे खाऊन झालेलं आहे. आता लगेच जातो इथून. आता मंदिरात पण खूप गर्दी असते आणि इथून पोचायला पण अजून 1 घंटा लागेल. तर लगेच येतो आणि राईस वगैरे खाऊन झालेला आहे. A few moments later. तर काही आम्ही आता मंदिरावर आलेलो आहे आणि सर्वही कपडे काढलेले आहेत. तर इथे कपडा अलाउड नाही टी शर्ट वगैरे. तर आम्ही धोती आणि वरती घातलेले बघू शकता. तर आता मंदिरात जातो बघू शकता सर्वही घातलेले आहेत. आणि इथे आपला मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल लोकरमध्ये देऊ. चला भेटतो नंतर तुम्हाला. तर हा मंदिर आहे तिरुअनंतपुरम असं मंदिर आहे. चला आता जातो दर्शन वगैरे घेतो. आणि मोबाईल वगैरे अलाउड नाही बघू शकता. सर्व लुंगी घातलेले आहेत आणि इथे शर्ट वगैरे अलाउड नाही. चला आता दर्शन वगैरे घेतो आणि मोबाईल लोकरमध्ये ठेवतो. तर काही सर्व इथे फोटोग्राफर होते समजे पलवलेले आहेत बघू शकता कसं. चला आता मोबाईल जमा करायचा एक तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. जास्त वेळ लागला नाही. अर्ध्या घंट्याच्या आत आमचं दर्शन झालेलं आहे. आता इथून जातो बसमध्ये. ते इथून जायचं कन्याकुमारीला. चला आता आणि कन्याकुमारी जायला अजून 3 तास लागतील म्हणजे 8-9 वाजता पोहोचायला. चला आता निघतो लगेच. काही झालेलं आहे. डायरेक्ट गाडीत बसलेलं आहे. सर्व आलेलं आहे. चला आता इथून डायरेक्ट कन्याकुमारीला भेटतो. मध्ये काय असेल तर दाखवतो. तर डायरेक्ट रूमवर भेटू. चला तर काही बसमधून उतरलो आणि बॅग वगैरे काढलेले बघू शकते ते काढतात. हा हॉटेल घेतलेला आहे. तर आता तुम्हाला आतमध्ये जाऊन रूम दाखवतो कसं काय ते. हॉटेल तर मस्त आहे. चला जाऊया आतमध्ये. तर काहीच बघू शकता रूम बघू शकता. 8 बेड्स म्हणजे 3 बेड्स आहे. 8 जण झोपू शकतात. A few moments later. हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि जेवायला काय मागवले बघू शकता तुम्ही. पनीर चिल्ली, डाळ, राईस, रोटे व मागवलेले आहेत. चला जेवण करून घेतो आणि नंतर भेटतो. हा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
बरं का